तात्याभाऊ रावडे ब्लॉकमध्ये आपलं स्वागत, हार्दिक अभिनंदन. सर्व शेतकऱ्यांना नमस्कार. आणि मी कधी असं आतापर्यंत एवढे हरभऱ्याला गाठे बघितलेच नव्हते. पाहू शकता आपण एवढे हरभऱ्याला गाठे आहे. तर त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. सर्व शेतकऱ्यांनी व्हिडिओ संपूर्ण पहा, लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पाहू शकतो ह्या रानामध्ये आपण हरभरा केला आहे. आणि एवढे हरभऱ्याला घाटे आहे, पाहू शकता. एकदम फुल घाटे आहे पहा. आणि त्याचं तुम्हाला कारण सांगतो. कारण ज्या वेळेला आपण हे हरभरा हे पाहू शकता आपण, मी उपटला आहे हरभरा खाण्यासाठी. या हरभरा खायला सर्वांनी. आणि हरभऱ्याचं पीक म्हणजे एकच नंबर आहे. आणि तुम्हाला सांगायचं जर म्हटलं तर कमी पाण्यामध्ये हे पीक आहे. आणि एवढं घाट आहे, पाहू शकता. घाट भरण्याच्या अवस्थेमध्ये आहे हरभऱ्याला. अशा पद्धतीने घाट पक्व झालं आहे आता. पण का पक्व झालं, कसं झालं, हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पाहू शकता आपण, हे बघा, हे दाणे भरलेले आहे. आणि एवढं हरभऱ्याला घाट कसं काय, याचं कारण तुम्हाला सांगतो. कारण ज्या वेळेला आपण हरभरा केला त्यावेळेला हरभऱ्याला आपण पहिल्यांदा एकच पाणी दिलं आहे. पाणी दिल्यानंतर आपण त्याची एक फवारणी केली आहे माव्यासाठी. हे पाहू शकता, मावा नाही आणि गाठ आळेसुद्धा नाही. पहा, मी पाठीमागं ब्लॉग बनवला होता. तर गाठ आळे शक्यतो हरभऱ्याला जास्त प्रमाणात असते, पण आपल्या हरभऱ्याला अजिबात गाठ आळे नाही. आणि आपण एकदम त्याची परफेक्ट अशी फवारणी केली आहे गाठ आळ्यासाठी, जेणेकरून गाठ आळे पडणार नाही. अशा पद्धतीने पहा, हे बघा, हे हरभरे आहे. आणि हरभरा आता हा वल्ला हरभरासुद्धा आहे ना, आपण भाजून हे करू शकतो. या भाजीमध्ये सुद्धा वाटाण्यासारखं आपण टाकू शकतो. हे असं काढून याच्यावरले साल्ट काढायची आणि अशा पद्धतीने हा सोलायचा. आणि याचा आपण भाजीसुद्धा एक नंबर होते. तर तुम्हाला सांगायचं राहिलं का, आपण ज्या वेळेला हरभऱ्याला एक पाणी दिलं आहे पहिल्यांदा, त्यानंतर आपण हरभऱ्याला पाणी दिलंच नाही. कमी पाण्यामध्ये आपण हरभऱ्याचं उत्पन्न अशा पद्धतीने घेतलं आहे. कारण ह्या थंडीच्या वातावरणामध्ये जास्त पाणी जर हरभऱ्याला जर दिलं तर हरभऱ्याला नुसती फुलं येतात, हरभऱ्याला हे होत नाही. आणि मागल्या वेळेला आमची थोडी चूक झाली होती. तर तुम्हीसुद्धा अशी चूक करू नका. कारण ज्या वेळेला आम्ही हरभऱ्याला पाणी दिलं त्या टायमाला आपल्याला उत्पन्नामध्ये ना हरभऱ्याच्या गट भेटली. तर आता जेणेकरून आपण हरभऱ्याला एकच पाणी दिलं आहे, त्यानंतर हरभऱ्याला आपण पाणीच नाही दिलं. तर पाहू शकता हरभरा अशा पद्धतीने असे फुलघाटे आहे पहा. आणि जमीन अजून ओलीच आहे खाली, म्हणजे कसं जेणेकरून थंडी आहे आणि थंडीमुळं हरभऱ्याला पाण्याची काही गरज भासत नाही. तर आपण सुद्धा जर हरभरा जर केला असेल तर आपण सुद्धा कमी पाणी द्यायचं आहे. कारण जास्त पाण्यामुळं आपल्या उत्पन्नामध्ये घट होऊन आपला तोटा होतो. त्यामुळं आपण हरभऱ्याला जास्त पाणी द्यायचं नाही. कमी पाण्यामध्ये पीक आहे हरभरा. आणि गावरान हरभरा आहे, पाहू शकता आपण. हा हरभरा गावरान आहे, गावरान हरभरा आहे. आणि गावरान हरभऱ्याला मार्केटमध्ये मागणी आहे. हरभऱ्यापासून घरी डाळ वगैरे सर्व काही गोष्टी होतात. घरगुती बेसन पीठ, हरभऱ्याची डाळीपासून बेसन पीठ घरी तयार करता येतात. पाहू शकता अशा पद्धतीने हे आपले हरभरा आहे. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा, शेअर करा. आणि आपण जर हरभरा जर केला असेल तर आपल्या नियोजन पद्धतीने तुम्ही काम करा. नक्कीच आपल्या उत्पन्नामध्ये ना भर पडणार आहे. हो, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आम्ही हरभरा खातो, या हरभरा खायला. हरभरा खायला या, माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीने हरभरा खायला या. हो का, मी हरभरा खातोय मस्त छान हरभरा लावतो. वाला हरभरा खायला एकच नंबर लागतो. हे अशा पद्धतीने गाठं काढायचं, आज हरभरा खायचा, आहे की नाही? हो.
रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. या हरभरा खायला या, मस्त हरभरा आहे बघा, गावरान हरभरा. या 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 आमच्याकडे हरभरा खायला या.